जीवितं पियं अत्तानं उपमं कत्वा न हतेय न घातये। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय आर्य उपोषथ दिनी सायंकाळच्या प्रहरी आपल्या मैत्री बुद्ध विहारामध्ये धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज आर्य उपोषथ दिन आहे आणि प्रत्येक उपोषथ दिनी काही दिवसांपासून आपण तुम्हा सर्वांना बुद्धाची वाणी समजावी, तुमच्या कर्णपटलावरती बुद्धाची वाणी पडल्यामुळे तुम्हा सर्वांमध्ये परिवर्तन घडावं, तुम्हाला धम्माच्या आचरणाची गोडी लागावी आणि त्या योगे तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये आनंद सुख शांतीचं जीवन तुम्हाला प्राप्त व्हावे, या उदात्त हेतूने वेळातला वेळ काढून ही धम्मदेसना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। तेव्हा लवकरच वर्षावासाला सुरुवात होणार आहे येणाऱ्या 29 तारखेला आणि 29 तारखेपासून मग सलग 3 महिन्यांपर्यंत म्हणजे 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत वर्षावासाचा 3 महिन्याचा कालखंड म्हणजे वर्षावास पर्व असणार आहे आणि त्या दरम्यान तर रोज आणि रोज मिलिंद प्रश्न या धम्मग्रंथावरती आपण धम्मदेशना श्रवण करणारच आहात। उपोषथाचंही पालन करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी लाभणार आहे। भिक्षू संघाला भोजन दान देण्याची आणि इत्यादी दान देण्याची संधी सुद्धा तुम्हाला लाभणारच आहे। तेव्हा आजच्या धम्मदेसनेचं शीर्षक आहे, काकांनी त्याला स्मशानात सोडले परंतु बुद्धांनी त्याला जीवदान दिले। या विषयाशी संबंधित एक भगवंताच्या काळामध्ये म्हणजे 2500 वर्षांपूर्वी घडलेली घटना, म्हणजे काल्पनिक कथा वगैरे नव्हे, तर भगवंताच्या काळात घडलेली घटना मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। मागच्याही धम्मदेसनेमध्ये म्हणजे या पूर्वीचं जे उपोषण झालं त्याही दिवशी मी तुम्हाला एक मोटिवेशनल प्रेरणादायी भगवंताच्या काळामध्ये घडलेली घटना ऐकवली। धम्मदेसनेतून खुजुत्तरा नावाची दासी चोरी करत होती। 8 कारशापणांमधून ती 4 कारशापणाचीच फुलं सामावती महाराणीला देत होती, परंतु जेव्हा भगवान बुद्धांची वाणी म्हणजे बुद्धाचा उपदेश तिच्या कर्णपटलावरती पडला आणि धम्माचा उपदेश तिने जेव्हा श्रवण केला तेव्हा शील पालन केलं पाहिजे, चोरी करणे पाप आहे हे तिला जेव्हा समजलं तेव्हा मग रोज आणि रोज 8 कारशापणाची फुलं ती आपल्या महाराणीकडे म्हणजे सामावतीला देत होती। आणि मग त्यानंतर मग ती चोरीच्या प्रवृत्तीपासून कशी बाहेर पडली आणि तिने 500 स्त्रियांना कसं श्रोतापन्न बनवलं आणि त्या पुढची काही जे कथा आहे ती मागच्या प्रवचनामध्ये सांगितलेली आहे। जे रेग्युलर आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलचे
दर्शक असतील, श्रोते असतील, निश्चितच त्यांना ह्या सगळ्या प्रकारचे उपदेश नेहमी नेहमी सातत्याने श्रवण करण्याचा लाभ प्राप्त होतच आहे आणि जीवनाला एक नवी ऊर्जा त्यातून प्राप्त होते. कारण बुद्धाची वाणीच अशी आहे